खासदार अमोल कोल्हे ओतूरमध्ये आता जात असताना आपण पाहू शकतोय थेट बैलगाडीमधून निघालेले आहेत आणि बैलगाडीतला हा सगळा प्रवास आपण पाहतोय। खरं तर शेतकऱ्यांच्या रिलेटेड असलेले सगळे प्रश्न अमोल कोल्हे या ठिकाणी मांडत आहेत, वेगवेगळ्या शहरामधून जात आहेत। जुन्नरमधल्या ओतूर पट्ट्यामध्ये जिथं कांद्याचा सगळ्यात मोठी कांद्याची आगार आहे, कांद्यात देशामधला सगळ्यात चांगला क्वालिटीचा कांदा या ठिकाणी पिकवला जातो। खासदार साहेब, मला सांगा कशा पद्धतीने तुम्ही हे सगळे प्रश्न बैलगाड्यामध्ये बसून आता मांडणार आहात? नाही, हे जे ठिकठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चाचं उत्स्फूर्तपणे सर्वसामान्य शेतकरी स्वागत करतायत, कारण या शेतकऱ्यांच्या या ज्या वेदना आहेत, आज केंद्र सरकारची शेतकरी विरोधी धोरणं असतील आणि महाराष्ट्र सरकार एकीकडे शेतकऱ्यांचं सरकार आहे असं म्हणत असताना महाराष्ट्र सरकार मात्र या शेतकरी विरोधी धोरणाच्या बाबत मूग गिळून गप्प बसतंय। याविषयी शेतकऱ्यांच्या मनात आक्रोश आहे। आताही ओतूरमध्ये स्वागत करताना मला आवर्जून शेतकऱ्यांनी कांद्याची माळ दिली आणि कांद्याची माळ देऊन सांगितलं की सरकारला कांद्याची माळ घाला, त्यांना आमच्या वेदना कळू द्या, निर्यात बंदी विषयी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घेऊ द्या आणि ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे, या भावना आहेत, या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं हा आमचा प्रयत्न आहे। जर्नलिस्ट स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, ओतूर, पुणे।